रेवाच्या समोर राहणारा 12 वर्षाचा रोहन धावत सांगायला आला. त्याचे तेवढे शब्द ऐकता तिला कळून चुकले की आजही अजितने म्हणजे तिच्या पतीने दारू पिऊन बिल्डिंग खाली कोणाशी तरी वाद घातला असेल. ती तशी धावत 3 माळे उतरून खाली गेली तर अजित बिल्डिंगच्या तळमजल्यावर राहणाऱ्या नारकर काकांशी भांडत होता. बिल्डिंगमधील सर्वजण आपापल्या खिडकीतून डोकावून तमाशा बघत होते. ती अजितचा हात पकडून त्याला जमेल तसं शांत करून घरी आणत असते, पण अजितही नशेत असल्यामुळे तिच्याबरोबर वर येण्यास तयार नव्हता. नाही, मला अजून प्यायची, सोड मला. सोडणार नाही ते नारकरला. माझ्या मित्राच्या पैशाची पितो, त्याच्या बापाच्या पैशाची नाही, असंच काहीसं अजित मध्ये मध्ये बडबडत होता. पण रेवा मात्र त्याचा हात घट्ट पकडून होती. ती कसंबसं त्याला पहिल्या माळ्यापर्यंत घेऊन आली होती, पण आता त्या अवस्थेत त्याला अजून 2 माळे वरती घेऊन जाणं तिला जमणार नव्हतं. ती आजूबाजूला कोणी मदतीला आहे का ते बघते तर तिला बाजूने वरती घरी जाणारा शेजारी विलास दिसतो. विलास रेवाचा शेजारी असतो. 4 महिन्यापूर्वीच तो शेजारी भाड्याने राहायला आलेला असतो. थोडी मदत कराल का यांना घरी नेण्यासाठी, रेवाने विलासला विचारले. हो नक्कीच, त्यानेही उत्तर दिलं. नंतर दोघांनी मिळून अजितला घरी आणले. अजितला आतल्या बेडरूममध्ये ठेवले. तो तिथे झोपी गेला. नंतर विलास आणि रेवा बाहेरच्या खोलीत आले. थँक्यू मदत केल्याबद्दल, रेवाने त्याचे आभार मानले. थँक्यू कशाला, मी तर तुमचा शेजारी आहे. शेजारीच एकमेकांना मदत करणार नाही तर मग कोण करणार, विलासनेही रिप्लाय दिला. जर तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का, विलास म्हणाला. राग कशाला येईल, विचारा ना. मी गेले 2 महिने बघतोय रोजच तुमचे मिस्टर असं पिऊन तमाशा करतात. तुम्ही खूप सहन करता हो. दुसरं कोणी स्त्री असती तर कधी सोडून गेली असती. तुम्ही लग्नाआधी चौकशी केली नव्हती का? विलासच्या त्या प्रश्नाने ती थोडी शांत होते. तिचे डोळे पाणावतात. हे बघताच विलास थोडा चुकलागत फील करतो. विलास म्हणाला, सॉरी हां, मी तुम्हाला असं डायरेक्ट प्रश्न विचारला. तुम्ही सॉरी बोलू नका. तुमचा प्रश्न योग्यच आहे. माझं आणि अजितचं 6 महिन्यापूर्वीच लव्ह मॅरेज झालंय, तेही पळून. साखरपुडा झाला होता माझा दुसऱ्या मुलाबरोबर. पण आमचं प्रेम एवढं होतं एकमेकावर की लग्नाच्या 2 दिवसाआधीच अजित आणि मी पळून इकडे आलो आणि मग कोर्टात लग्नही केलं. पहिले लग्नाआधी तो कधीतरी पार्टी असेल तेव्हाच मित्रासोबत दारू पित होता, पण आता गेली 2 महिने तर रोजच दारू पिऊ लागलाय. विलास, तुमचं प्रेमविवाह झालाय, खूपच छान. रेवा, त्यात छान काय, फक्त नावाचा प्रेमविवाह. आता त्यात काही प्रेम उरलं नाही. या दारूमुळे आमच्या संसाराची वाट लागली. विलास, खरं बोलतात तुम्ही. दारू खूपच वाईट आहे. काहीही करून त्यांची दारू सोडवा, तुमचा संसार पुन्हा बहरून येईल. रेवा, हो अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही. तुमचं नाव? बघा ना, मी तुमच्या शेजारी राहतो पण तुमचं नावही माहीत नाही. विलास, माझं नाव विलास. माझं मूळ गाव नाशिक, पण मी इकडे मुंबईला कामाला आलोय. इकडेच एका कंपनीमध्ये मेकॅनिकल इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. तुमचं नाव रेवा आहे ना? या जोशी काकू जेव्हा तुम्हाला आवाज मारतात तेव्हा बऱ्याच वेळेस मी ऐकलंय. मी रेवा. हो अगदी बरोबर. विलास, ठीक आहे, तर मग मी जातो घरी. मिस्टरांची काळजी घ्या. आता जाऊन जेवण बनवायचं आहे मला. रेवा, काय? अहो घड्याळात 10 वाजलेत. बनवणार कधी आणि जेवणार कधी? विलास, हा तर माझा रोजचाच टाईम आहे. रेवा, एक काम करा, आज तुम्ही माझ्याकडून जेवण घेऊन जा. तसेही हे आता काही जेवणार नाहीत. विलास, नको हो, तुम्ही माझा एवढा विचार केलात हेच माझ्यासाठी खूप आहे. मी बनवेल. रेवा, अहो आम्हालाही थोडी तुम्हाला मदत करून शेजारधर्म पाळू द्या. विलास, अहो पण. विलास पुढे काही बोलण्याच्या आतच रेवा एका ताटामध्ये जेवण वाढून विलासला देते. विलास, तुम्ही खूप हट्टी दिसतात हो. रेवा, आहेच मी हट्टी. ताट उद्या द्या चालेल. जेवण कसं झालं तेही कळवा. माझ्यापेक्षा तर नक्कीच छान असेल. थँक्यू. एवढं बोलून विलास त्याच्या घरी येतो. सर्व आवरून रेवा अजितच्या बाजूला बेडवर पडते. ती लाईट बंद करून डोळे मिटते तर डोळे मिटताच तिच्यासमोर विलासचा चेहरा दिसतो. त्याचं ते रूप, त्याचं ते हसणे, त्याचं ते बोलणे. तुम्ही खूपच हट्टी आहात हां. पण दुसऱ्या क्षणी ती डोळे उघडते, लाईट चालू करते. टेबलावरील पाण्याने भरलेला तांब्या तोंडाला लावून सर्व पाणी पिते. मी का त्या विलासचा एवढा विचार करते? ती समोर झोपलेल्या अजितकडे बघते. नाही, मी असा अनैतिक विचार नाही करू शकत. ती पुन्हा लाईट बंद करते. जाऊन अजितच्या बाजूला झोपते. सकाळी अजित उठताच रेवा त्याच्याशी खूप भांडते. तोही तिला पुन्हा दारू पिणार नाही असं वचन देतो. पण त्या रात्री पुन्हा अजित दारू पिऊन येतोच आणि रोजच्यासारखंच खाली कोणाशी तरी वाद घालत असतो. विलासची मदत घ्यावी म्हणून ती विलासच्या घराची बेल वाजवते. विलास दरवाजा उघडतो. समोर विलास उभा असतो. त्याने फक्त टॉवेल गुंडाळलेला असतो. विला रेवाला बघता समजून जातो की आज परत तिच्या मिस्टरांनी दारू पिऊन काहीतरी खाली तमाशा केला असेल. आलोच मी. नंतर ते दोघे जाऊन अजितला घरी घेऊन येतात. आज पुन्हा झोपताना रेवाच्या स्वप्नात टॉवेल गुंडाळलेला विलास दिसतो. यावेळेस मात्र ती तशीच झोपी जाते. तिला ते स्वप्न हवेसे वाटते. तिच्या मनात आता अनैतिक विचाराने जागा घेतलेली असते. रेवा अजितला आता काहीच बोलत नसते.
कारण तो दारूच्या व्यसनात एवढा अडकला होता की तो काय बोलतोय काय करतोय त्याचं त्यालाच भान नव्हतं. इकडे काही दिवसातच विलास आणि रेवा चांगले मित्र बनले. एवढे चांगले की ते आता एकमेकांना एकेरी नावावरून हाक मारू लागले. रेवाच्या मनात विलासबद्दल आकर्षण प्रेम दिसू लागले. पण विलास मात्र एक चांगला शेजारीसारखा शेजार धर्म निभावत होता. त्यातच एक दिवस विलासने रेवाला दारूमुक्ती केंद्रातून औषध आणून दिले. विलास, रेवा, हे औषध तुझ्या नवऱ्याला जेवताना भाजीतून डाळीतून पाण्यातून मिक्स करून दे. हे पोटात गेलं की दारू पिल्यावर त्यांना उलटी चालू होईल. मग हळूहळू दारू सुटेल त्यांची. माझा संसार टिकवण्यासाठी चाललेली विलासची धडपड बघून रेवाला तो खूप जवळचा भासू लागला. त्याच्याबद्दल खूपच आपुलकी तिला वाटू लागली. विलासने दिलेलं औषध अजितला देऊन बघितलं, पण त्याचा काहीच फरक झाला नाही. एक दिवस घराचा मालक रेवाच्या घरी भाडे मागण्यासाठी आला. अजून त्याचा पगार झाला नाही. 2 दिवसात देते असं सांगून तिने त्याला परत पाठवून दिले. त्याच संध्याकाळी अजितला विचारले असता सर्व पगार दारू तोडवल्याचे तिला समजते. त्या दिवशी तिचा संयम तुटलेला असतो. ती खूप भांडते अजितशी. भांडण एवढं जास्त वाढतं की अजित रेवावर हात उचलतो. ती रात्रभर रडत राहते. 2 दिवसांनी पुन्हा तो मालक पैसे मागण्यासाठी येतो. यावेळेस ती त्या मालकाला घरात बसवते, चहा देते आणि विलासच्या घरी जाऊन पैसे उधारीने मागते. विलास लगेचच तिला हवे तेवढे पैसे आणून देतो. तुझे उपकार कधीच विसरू शकत नाही असे बोलून ती त्याचे आभार मानते. अशी उपकाराची भाषा बोलणार असशील तर परत दे ते पैसे. आपल्या माणसाला मदत करणार नाही तर कोणाला करणार. त्याचे ते शब्द तिला अजून त्याच्यावर प्रेम करायला भाग पाडतात. एक दिवस सकाळी ती चहा पित असताना मनात विचार येतो, अजित तर पहिले चांगला होता, अचानक असे काय झाले ज्याने तो एवढा पिऊ लागला. पगार तर सर्व उडवला त्याने दारूत. तर मग रोज दारूसाठी त्याला पैसे भेटतात तरी कुठून, हे शोधून काढण्यासाठी ती 3 दिवस अजितचा पूर्ण दिवस पाठलाग करते. तेव्हा तिला कळतं 2 महिन्यापासून त्याचा एक मित्र बनलाय, स्वप्नील नावाचा. तोच रोज अजितला दारू पाजत असतो आणि स्वतःही पित असतो. 3ऱ्या दिवशी ती ते दोघे दारू पित असलेल्या बारमध्ये जाऊनच तमाशा घालते. स्वप्नीललाही धमकावते, पुन्हा जर माझ्या नवऱ्याला दारू प्यायला घेऊन आलास तर गाठ माझ्याशी आहे, पोलीसमध्ये जाऊन कंप्लेंट करेल. स्वप्नीलही तिची माफी मागून निघून जातो. पण अजित मात्र यामुळे खूप भडकतो. रेवाला घरी येऊन खूप मारतो. झालेला सर्व प्रकार ती विलासला दुसऱ्या दिवशी सांगते. सांगता तिला खूप रडू येते. विलास तिला सावरण्याचा प्रयत्न करतो तर रेवा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागते. पहिल्यांदा एवढ्या जवळ स्त्री स्पर्शाने विलास थोडा घाबरतो. तो तिला दूर करण्याचा प्रयत्न करतो, पण ती त्याला अजूनच बिलगते. शेवटी त्याचाही संयम संपून जातो. तो तिचा चेहरा दोन्ही हातात पकडतो. नीट बघतो तर तिचे डोळे रडून रडून लाल झालेले असतात. नंतर तो स्वतः तिचे अश्रू पुसतो. तिला शांत करतो. सर्व ठीक होईल, रडू नकोस, मी आहे ना तुझ्याबरोबर, असं बोलून तो तिला मिठीत घेतो. मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात होतंय हे दोघांनाही कळत होतं. पण समाज त्याला अनैतिक प्रेम ठरवून बदनामी करेल म्हणून ते दोघेही एकमेकांना प्रेम असल्याचे सांगत नव्हते. त्यात एक ट्विस्ट असा होतो की स्वप्नीलशी मैत्री तुटल्यावर अजितमध्ये खूप बदल होतो. तो आता पूर्णपणे नॉर्मल होतो. पैसे नसल्यामुळे त्याची दारू सुटून जाते. तो पहिल्यासारखा रेवावर प्रेम करायला लागतो. रेवा तशी विलास आणि अजितमध्ये कन्फ्यूज असते. ती विलासवर प्रेम करत असते, पण ती चुकीचं वागते असं कुठंतरी तिचं मन तिला सांगत असते. त्यात अजित पहिल्यासारखा नॉर्मल प्रेमळ झाल्यामुळे ती विलासला थोडं इग्नोर करण्याचा प्रयत्न करते. कारण तिला एक कळून चुकले होते की जेवढी त्याच्या जवळ जाईल तेवढंच ती त्याच्या प्रेमात डुबून जाईल. विलासलाही रेवा इग्नोर करते याची जाणीव होते. पण तो रेवा आणि अजित पुन्हा पहिल्यासारखे एक झालेत यातच तो आनंदी होतो. सर्व व्यवस्थित चालू असते, पण हा आनंद जास्त दिवस टिकत नाही. अजित पुन्हा दारूला जवळ करतो. यावेळेस त्याला पुन्हा एक नितीन नावाचा नवीन मित्र भेटतो. अजितचा दारूचा सर्व खर्च तोच करत असतो. यावेळेस रेवाला कळून चुकते की अजित कधी सुधारणार नाही. तो व्यसनाच्या विळख्यात एवढा अडकलाय की माझं प्रेम त्याला यातून बाहेर नाही आणू शकत. दारू पिऊन तमाशा करणे, रेवाशी भांडणे, जास्तच भांडणे वाढली की तिला मारणे, हे सर्व पुन्हा घडू लागलं. रेवा पुन्हा विलासच्या जवळ जाऊ लागली आणि एक दिवस तिने विलासला तिचं त्याच्यावर प्रेम असल्याचे सांगितलंच. विलासला हे ऐकून कशी प्रतिक्रिया द्यायची हे समजत नव्हतं. विलास, हे बघ रेवा, तूही मला खूप आवडतेस. तुझ्यावर होत असलेला अत्याचार मला बघवत नाही ग. असं वाटतं तुला आता त्या घरातून आणून माझ्या घरी आणावं, पण समाज आपल्या प्रेमाला एकच नाव ठेवेल, ते म्हणजे अनैतिक. रेवालाही विलासचं बोलणं पटत असतं. ती त्या रात्री त्याच गोष्टीचा विचार करत असते. विचार करता करता ती स्वप्नात डुबून जाते. स्वप्नात ती बघते विलास आणि तिचं लग्न झालेलं असते. त्यांना एक छान बाळ जन्माला आलेलं असते. ते तिघे खूप आनंदात राहत असतात. तिला जेव्हा सकाळी जाग येते तेव्हा तिला रात्रीचं स्वप्न सारखं आठवत राहतं. मग ती स्वप्नात विचार करते की जर मी अजितला घटस्फोट दिला आणि मग विलासची लग्न केलं तर मग हा समाज त्यांच्या नात्याला अनैतिक बोलणार नाही ना. मग विलासही तयार होईलच लग्न करायला.
ती त्याच दिवशी विलासला तिचा हा विचार बोलून दाखवते. विलासलाही तिचं बोलणं पटतं. पण माझ्यामुळे तुमचा संसार तुटेल हे मला अजिबात आवडणार नाही, असाही तो तिला बोलून दाखवतो. रेवा, हे बघ विलास, आमच्या नात्यात तसंही काहीच उरलेलं नाही. तू मला आवडतोस आणि मी तुला, आणि तू आमचा संसार तोडत नाही आहेस. आमचं नातं तर अजितच्या दारूच्या व्यसनामुळेच तुटलंय. तू खरंच किती चांगला आहेस रे. मी कितीतरी वेळेस तुझ्या एवढं जवळ येण्याचा प्रयत्न केला, पण तू सदा किसही केला नाहीस. मला यात समजतं की तुझ्या मनात वासना नाही तर प्रेम भरलंय. म्हणूनच तू मला जास्त आवडतोस. विलास, लग्नाआधी शारीरिक नातं न ठेवलेलंच बरं असतं असं मला वाटतं. कारण आजही तू अजितच्या नावाचे मंगळसूत्र घालते आहेस, त्याच्या नावाचं कुंकू भरते आहेस. शेवटी रेवा अजितला घटस्फोट द्यायचं ठरवते. मग रेवा एक प्लॅन तयार करते. त्या प्लॅनप्रमाणे त्याच रात्री रेवा अजितशी खूप भांडते. सवयीप्रमाणे अजित तिला शांत करण्यासाठी तिच्यावर हात उचलतो. बस तेवढंच कारण घेऊन ती घर सोडून आपल्या आईच्या घरी जाते. आईला अजितचं सर्व वागणं अजून भरून भरून सांगते. घटस्फोट घ्यायचा तिचा निर्णय योग्यच असल्याचं त्यांनाही जाणीव होते. मग एक चांगला वकील बघून अजितला घटस्फोटची नोटीस देते. नंतर विलास तिला त्यांच्याच बाजूच्या कंपनीमध्ये कामाला लावतो. ती रोज कामावर जाऊ लागते. त्यामुळे विलास आणि रेवाची रोज गाठभेट होऊ लागते. नंतर जशी घटस्फोटची तारीख जवळ येते तशी ती आपल्या घरी सांगते की ती काम करत असलेल्या बाजूच्या कंपनीमधल्या मुलावर खूप प्रेम आहे म्हणून. तो मुलगा म्हणजे विलासच. घरच्यांचीही तिला परवानगी असते. शेवटी एकदाचा घटस्फोट होतोच. घटस्फोटच्या दिवशी रेवा अजितला सांगते की ती लवकरच लग्न करणार आहे म्हणून. हे ऐकून अजितला वाईट तर वाटतंच, पण त्याला तो जबाबदार असल्यामुळे तो तिला नवीन आयुष्याच्या शुभेच्छा देतो. जाताना तोही तिला सांगतो की तो पण मुंबई सोडून दूर निघून चाललाय. ते दोघे एकमेकांचा निरोप घेतात. रेवा आज खूप खुश असते. एका अनैतिक नात्याला तिने नैतिक बनवलं होतं. आज ती खऱ्या अर्थाने विलासची होणार असते. तिला ही गुड न्यूज विलासला सांगायची खूप घाई असते. ती त्याला कॉल करते तर तो उचलत नाही. मग एक मेसेज टाकते. रेवा, सर्व माझ्या प्लॅनप्रमाणे झालं. घटस्फोट मिळाला. आता आपण लग्न करू शकतो. थोड्या वेळाने त्याचा रिप्लाय येतो. विलास, नक्कीच सर्व प्लॅनप्रमाणे झालं, पण तुझ्या नाही तर माझ्या. तुझ्याशी लग्न तर या काय पुढच्या 7 जन्मात पण करणार नाही. कारण जाणून घ्यायचं असेल तर मला भेट, तेही शेवटचं. पण माझ्या घरी नाही तर मी आता पाठवणाऱ्या पत्त्यावर. त्याचा तो मेसेज वाचून रेवा खूप आश्चर्यचकित होते. तिला काहीच समजत नाही की अचानक काय बदल झालाय विलासमध्ये. तिचे डोळे पाणावतात. त्याच पाणावलेल्या डोळ्यांनी ती त्याच्या मेसेजची वाट बघत राहते आणि तिला त्याचा मेसेज येतो. विलास रेवाला त्याचा ॲड्रेस मेसेज करतो. त्याने तिला एका कॉफी कॅफेमध्ये बोलावलेलं असतं. ती रिक्षा पकडते. रिक्षावाल्याला तो पत्ता सांगते. रिक्षावाला रिक्षा सुरू करतो. तसं रेवाच्या मनातही खूप विचार सुरू होतात. रिक्षामध्ये पुन्हा पुन्हा ती त्याचा मेसेज वाचते. तिला विश्वासच बसत नाही की विलास तिच्याशी असा बोलू शकतो, असा वागू शकतो. तिला मध्येच एक वाटतं, कदाचित तो तिची मस्करी करत असेल. काहीतरी वेगळं सरप्राईज असेल तिकडे. कदाचित तो मला तिकडे रिंग वगैरे घालणार असेल. या पॉझिटिव्ह विचारांनी ती थोडी सुखावते. पण दुसऱ्या क्षणाला तिला वाटतं, जर तो मेसेज खरा असेल तर त्याने खरंच फसवलं असेल मला तर. त्या विचारांनी ती पुन्हा दुखावते. तुमचा स्टॉप आला, रिक्षावाला तिला सांगतो. ती त्याला पैसे देते आणि त्या कॉफी कॅफेच्या दिशेने जाते. तिकडे जास्त गर्दी नसते. तिचं लक्ष समोर बसलेल्या विलासकडे जाते. रेवा, काय हा मेसेज केलाय तू? सांग, सर्व खोटं आहे ना? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? तो काहीच बोलत नाही. मी काय विचारते विलास, काही सांगशील का? विलास, सांगणार, सर्व काही सांगणार. त्यासाठीच तर तुला इथे बोलवलं आहे. त्या मेसेजमध्ये लिहिलेला एक एक शब्द बरोबर आहे. मी तुझ्याशी लग्न करणार नाही. रेवा, पण का? आपलं तर ठरलं होतं ना. तुझं माझ्यावर प्रेम नाही का? विलास, माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. रेवा, म्हणजे तू मला फसवलं आहेस? विलास, हो, मी तुला फसवलंय. रेवा, मी तुला सोडणार नाही. मी पोलीसमध्ये कंप्लेंट करणार. विलास, जा, आता जा. मला प्रपोज कोणी केला? तू. घटस्फोटाचा प्लॅन कोणाचा होता? तुझा. काय सांगणार तू पोलिसांना? आणि एक गोष्ट, मी तुझ्याशी अजूनही शारीरिक दूरी ठेवून आहे. त्यामुळे कुठेही मी अपराधी नाहीये. विलासचा एक एक शब्द तिला तिने केलेल्या चुकीची जाणीव करून देतो. ती रडायला सुरुवात करते. आजूबाजूला कोणीच नसल्यामुळे त्यांना चांगलाच एकांत भेटला होता. रेवा, पण असं का केलंस तू? माझंच चुकलं जे मी तुझ्या प्रेमात पडले. अजित जर असं दारूच्या आहारी गेला नसता तर कधीच हे घडलं नसतं. कदाचित माझ्या नशिबातच हे लिहिलं होतं. विलास, तुला अजूनही वाटतं हे सर्व तुझ्या नशिबात लिहिलं होतं म्हणून झालं? विलास मोठ्याने हसायला लागतो. त्याच्या त्या अशा प्रकारच्या हसण्याकडे ती थोडी विचित्र नजरेने बघते. तुला अजून माझा प्लॅन समजला नाही वाटतं. मी मुद्दामूनच तुमच्या शेजारी राहायला आलो. मला पहिल्यापासूनच माहीत होतं की अजितला दारू प्यायची सवय होती आणि या दारू पिणाऱ्यांना जर
फुकटची भेटली तर मग त्यांचा स्वतःवरचा सर्व कंट्रोल निघून जातो. बस याचाच फायदा उचलून एक मुलगा शोधला, त्याला अजितची मैत्री करायला लावली. मग तो रोज अजितला दारू पाजू लागला, तेही माझ्या पैशाची. खूप खर्च झाला यात, पण चालायचंच. मग आपले अजितराव फुल नशेत येऊन रोज तमाशा करू लागले. इनडायरेक्टली त्यांच्या अशा वागण्याला मीच जबाबदार होतो. रेवाला त्याचं ते ऐकून शॉकच बसतो. रेवा, काय? पण का? विलास, मला माहिती होतं त्याच्या अशा वागण्याने तो तुझ्यापासून दूर होत जाईल. तेव्हाच मी एंट्री केली. त्या दिवशी मला वाटलेच की तू मला बोलवशील अजितला घरी नेण्यासाठी, आणि तू तेच केलंस. नंतर तुला मी माझ्या चांगल्या वागण्याने तुझं मन जिंकत गेलो. तुझ्या जखमावर मलम लावण्याचं काम करत गेलो. हो, आणि ते दारू सोडण्याचं जे औषध दिलं होतं तेही खोटं होतं. त्यामुळे त्याचा काहीच असर होणार नव्हता. अजितला रोज दारू पाजणारा मुलगा तो स्वप्नील, ज्याला तू बारमध्ये जाऊन पोलीसची धमकी दिलीस, आणि तोही डरपोक लगेच घाबरून निघून गेला. मला बोलतो आता पुढे काही जमणार नाही, आणि काही दिवसातच अजित पुन्हा चांगला वागायला लागला. तू मला इग्नोर करायला लागलीस. कुठेतरी माझा प्लॅन फेल होतोय असं मला वाटू लागलं होतं. पण तेव्हाच मी नितीनला शोधलं. त्याला अजितशी मैत्री करून पुन्हा अजितला दारूच्या आहारी लावलं. मला माहीत होतं तू पुन्हा त्याला सुधारायला जाणार नाहीस. बाकी सर्व तुला माहिती आहेच. हे सर्व ऐकून विलासने किती मोठी प्लॅनिंग करून तिला फसवलंय याची तिला जाणीव होते. रेवा, का तू माझ्या संसाराची वाट लावलीस? काय वाईट केलं मी तुझं? विलास, आठव, काय केलंस तू? तुला तर नसेल आठवत, मीच आठवण करून देतो. एक मुलगा होता, अगदी साधासा, सर्वांच्या आवडीचा. आपलं घर आणि आपला अभ्यास या दोनच गोष्टी त्याला माहिती होत्या. आपल्या आईवडिलांची सेवा हेच त्याचं मेन उद्दिष्ट होतं. करेल तर एकावरच प्रेम, हे त्याने लहानपणीच ठरवलेलं. म्हणून तो कधीच कोणाच्या प्रेमात पडला नाही. मग एक दिवस त्याच्या आईबाबांनी त्याचं लग्न ठरवलं एका मुलीशी. त्या मुलीला त्याने मनोमन आपलं मानलं. त्या मुलीवर तो जीवापाड प्रेम करू लागला. तिच्याबरोबर तो भावी स्वप्न रंगू लागला. सर्व त्यांचे नातेवाईक, त्याचे मित्रमैत्रिणी सर्वांना त्याच्या होणाऱ्या लग्नाबद्दल कळवले. साखरपुडाही पार पाडला. सर्व काही त्याच्यासाठी जणू स्वप्नासारखं होतं. एवढी सुंदर प्रेमळ मुलगी बायको म्हणून मिळणार म्हणून तो खूप आनंदी होता. पण लग्नाच्या 2 दिवसाआधीच त्याला समजलं की ती मुलगी दुसऱ्या कोणाबरोबर तरी पळून गेली. काही आठवते तुला? विलासचं बोलणं ऐकून तिला खूप घाम फुटायला लागतो. रेवा, म्हणजे तू अभिषेकबद्दल बोलतोय? विलास, नाव लक्षात आहे तुझ्या? रेवा, खरंच माझी चूक झाली त्यावेळेस. मी त्याला साखरपुड्याच्या आधी सांगणार होती, पण बाबांच्या भीतीने नाही सांगितलं. पण तू कोण त्याचा? विलास, मी त्याचा सख्खा भाऊ. साखरपुड्याच्या वेळेस मी मुंबईत नव्हतो म्हणून तू मला बघितलं नव्हते. रेवा, मी तुझ्या भावाबरोबर असं वागले म्हणून तू माझं आयुष्य बर्बाद केलंस. विलास तिचा हात पकडतो. चल माझ्याबरोबर, तिथेच तुला उत्तरे देतो. तो तिला घेऊन मेंटल हॉस्पिटलमध्ये जातो. तिथे तिला अभिषेक दिसतो. अभिषेकला अशा अवस्थेत बघून तिला खूप वाईट वाटतं. विलास, कोणी हक्क दिला तुला माझ्या भावाच्या आयुष्याबरोबर खेळायला? तू लग्नाआधी पळून गेलीस. आणि दादा पूर्णपणे शॉकमध्ये गेला. सर्व नातेवाईक, मित्रमैत्रिणी त्याच्या पाठीमागे त्याला टोमणे मारू लागले. त्याचे आई वडील त्याच्यासमोर रडू लागले. ते त्याला सहन झाले नाही. याचा परिणाम असा झाला की त्याला वेळेचे झटके येऊ लागले. खूप उपचार केला, पण शेवटी त्याला वेळेच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. आज तुमच्यामुळे आमचा हसता खेळता परिवार उद्ध्वस्त झालाय. तरीही मी तुला दिलेली शिक्षा ही कमीच आहे. मी तुझा संसार मोडला नसता, पण मला तू केलेल्या चुकीची जाणीव करून द्यायची होती, आणि आता माझा उद्देश पूर्ण झालाय. एवढं बोलून तो निघून जातो. रेवा थोडा वेळ तिथेच जमिनीवर बसते. चेहरा हातात धरून रडायला लागते. ती लांबूनच अभिषेक समोर हात जोडते. जमलं तर मला माफ कर बोलून निघून जाते. आजकाल अशा खूप घटना आपल्या आजूबाजूला झालेल्या आपण बघतो. साखरपुडा झाल्यावर पळून जाणे, लग्न झाल्यावर प्रेयसी किंवा प्रियकराबरोबर पळून जाणे, ही गोष्ट कितपत योग्य आहे असं आपल्याला वाटते. कधीतरी त्या मुलाचा किंवा त्या मुलीचा विचार तरी करा, जे अशा परिस्थितीतून गेलेले आहेत. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.